मित्रांनो, आज आपल्यासोबत जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील प्रसिद्ध यूट्यूब चॅनलवाले सगन लांडे आहेत. जो त्यांच्याच नावाने सगन लांडे या नावाने त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. तर सगन लांडेंचं आज त्यांना वाटलं की आपण आपली स्वतःची मुलाखत सांगावी. तर आज आपल्यासोबत सगन लांडे. तर तुम्ही काय सांगशाल, तुम्ही केव्हापासून हा चॅनल चालू केला? साधारणतः किती दिवस झाले तुमच्या चॅनलला? म्हणजे साधारण म्हणायला लागेल तर 8 जुलै 2024 पासून हा मी चॅनल म्हणजे चालू केला. तिथून पुढे आपण थोडे व्हिडिओ वगैरे टाकले. पहिला व्हिडिओ आपला चांगला गेल्यामुळं हे केलं, आपण व्हिडिओ टाकायला सुरू केलं. यूट्यूब चॅनल करण्याचा मागचा उद्देश तुमचा काय होता? का तुमच्याकडे काही याच्या आधी तुम्हाला यूट्यूबबद्दल काय माहीत होतं का? नाही, एक म्हणजे आपलं साधारणपणे व्हिडिओ बनवायचं मला ते हे लागला, छंद वगैरे लागला. एक व्हिडिओ टाकला, त्याच्यानंतर दुसरा पण व्हिडिओ मग असं व्हिडिओ टाकता भरपूर असे व्हिडिओ झाले माझे. आणि सगळे म्हणजे लोकांनी सपोर्ट वगैरे चांगला केला आणि फास्ट फॉरवर्ड व्ह्यूज वगैरे चांगले येऊ लागले आणि थोडंसं लोक चांगले बी म्हणू लागले, नाही का, म्हणजे चांगलं काम करतोय असं तसं वगैरे म्हणू लागले लोक. साधारणतः आत्तापर्यंत तुमच्या किती व्हिडिओ झाले असेल तरी तुमच्या अंदाजे? तरी 1200-1300 व्हिडिओ असतील सगळे, म्हणजे शॉर्ट वगैरे आहेत आणि परत मोठे पण व्हिडिओ आहेत आपले. पूर्वी तुम्ही गावामध्ये असताना तुमची केस म्हणजे गुरळी आहेत थोडी, आणि त्या केसांचा तुम्हाला एक छंद होता की मी नाही का केसांची स्टाईल करायची. म्हणजे तुम्ही गजनीची स्टाईल आली त्यावेळेस गजनीची स्टाईल केली. त्यावेळेस म्हणजे सोशल मीडियावरती याच्या हे व्हायचे, व्हिडिओ टाकायचे, त्याच्यामुळे मग मी सगळं छंद वगैरे हे केला, बाजूला ठेवला आणि यूट्यूबमध्ये. म्हणजे तुमची केस गुरळी होती, तुम्ही गजनीची स्टाईल पण बनवली. नंतर फुटबॉलचं मला वाटते काहीतरी फुटबॉलची स्पर्धा झाली कोणती तरी जगाचं वर्ल्ड कप झालं की 2023ला का 22ला असं काहीतरी आठवतं. मी माझ्या एवढं लक्षात नाही, पण त्यावेळेस तुम्ही फुटबॉलचा कट मारला होता. मी पूर्ण केस फुटबॉलसारखे बनवतो तुम्ही. तुमचं आजचा पुढचा उद्देश इथून पुढं तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोशल मीडियावरती तुमचं हे करायचं, करिअर कसं काय हे करायचं तुम्हाला बघायचं? तर आता आपले म्हणजे नेहमी व्हिडिओ कॉमेडी पण होते आणि मग आपले शॉर्टचे व्हिडिओ कॉमेडी असतात आपले, बाकीचे असे रील टाईप असतात म्हणजे मोठे व्हिडिओ. आणि ते शॉर्टमध्ये नेहमी आपण गावातले वगैरे नाही का, म्हणजे गाणे वगैरे टाकून ते पण बनवतो. आणि बाकीचे म्हणजे आपले शॉर्ट्स म्हणजे आता इथून पुढे म्हणजे कॉमेडी व्हिडिओ जास्त चालू करायचे, म्हणजे मग कॉमेडीमध्ये जेणेकरून आपल्याला. तुम्ही याच्या आधी पण कॉमेडी व्हिडिओ टाकत होतं आणि काही लहान मुलं तुमच्यासोबत असे शाळेतली तुम्ही काही व्हिडिओ टाकायची? नाही, ते म्हणजे कमेंट भरपूर लोक कमेंट करायचे का दादा तुम्ही कॉमेडी व्हिडिओ टाका, त्याच्यामुळे मी साधारणपणे कॉमेडी व्हिडिओ आपले कमीत कमी 5-6 असे कॉमेडी व्हिडिओ असतील चांगले म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ आपले. त्याच्याबद्दल म्हणजे बाकीचे आपले असे वाढत कमेंटमुळे तुम्ही तुमची माझी नेहमी मुलाखत होत तर म्हणजे भरपूर आहे, त्यांनी पण मला सपोर्ट वगैरे करतात, म्हणजे आजवरून मदत लागली ते करतात भाऊ. कशा प्रकारे आपले किरण साबळे वगैरे आहे, असे म्हणजे भरपूर आपले पंढरी शेठ पण आहे, एक पंढरीनाथ सरवदे, म्हणजे ते चॅनलवाले त्यांच्यामधून पंढरीनाथ सरवदेंची आहे ती याच्या चॅनल, त्यांचं मीडियाचं चॅनल आहे. मग तुमचं चॅनल म्हणजे कोणतं आहे नक्की? मीडिया आहे का सगळं दाखवतो? नाही, म्हणजे आपलं कसं आहे, सगळं नावाचं चॅनल आहे आपलं, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओवरती कोणताही परिणाम होत नाही. आणि सगळे म्हणजे नावाचं असलं म्हणजे आपल्या नावाचं चॅनल असल्यामुळे तुम्ही कोणते पण व्हिडिओ टाकू शकता. हा, कोणते पण कॉमेडी वगैरे. तुम्ही साधारण रील असे वगैरे कुठं हिंडाई वगैरे गेले तर त्या रील असं म्हणजे भरपूर असं असतात रील टाकायला. तुम्ही मागाशी मला सांगितलं का माझं आता इथून पुढं म्हणजे 19 तारखेपासून म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्त तुमचं ठरले तेव्हा इथून पुढं म्हणजे कॉमेडी व्हिडिओ चांगले बनवायचे अशा पद्धतीने तुम्ही बनवणार आहेत? हा, म्हणजे उद्यापासून म्हणजे आपलं चाललंय. तुम्ही अशी मला सांगितलं की मी आता माझे याच्या मागे पण भरपूर व्हिडिओ होते, तर आता मी नवीन पद्धतीने कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे. आता ते अक्षय तृतीयेच्या मुहूर्त तुम्ही ते चालू करणार व्हिडिओ? हा, म्हणजे कॉमेडी भरपूर असे कमेंट वगैरे लोक करतात, दादा तुमची कॉमेडी येते नाही, कॉमेडी. त्याच्यामुळे आपलं चाललं कॉमेडीचं प्लॅन चाललं कॉमेडी. तर पोरांनी सपोर्ट वगैरे केला तर आपण खूप छान असं व्हिडिओ बनवू, म्हणजे सपोर्ट वगैरे मागा असल्यानंतर आपल्याला हे होते. तुम्ही आत्तापर्यंत तुमचे जे व्हिडिओ आहेत, शॉर्टचे व्हिडिओ आहेत, काही मोठे पण व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमेडी शॉर्टमध्ये सगळ्यात कॉमेडी व्हिडिओ कोणता आणि तो किती पळाला होता? साधारणतः किती यूज भेटले त्याला? तर आपलं एक व्हिडिओ मिलियनपर्यंत पोचला तर आपला साधारणपणे एक मिलियनच्या पुढे गेला, पूर्ण असं व्हायरल होऊन गेलं, म्हणजे शॉर्टचा व्हिडिओ होता तो पूर्ण मिलियनच्या पुढे गेला.
काही काही यूट्यूबवाल्यांचं म्हणजे त्यांचे जास्त असतात, पण तुम्ही हा जो भाग पडतो जुन्नर तालुक्यातला ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागातल्या एकदम पुणे जिल्ह्यातल्या शेवटच्या टोकाचं गाव आहे तुमचं. त्याच्यामुळं त्या पद्धतीने तुम्ही बनवता व्हिडिओ, पण भरपूर लोक असे बघत असतात. शॉर्टचा व्हिडिओ तुम्ही सांगितलं मिलियनपर्यंत गेला आणि एक मोठा व्हिडिओ पण तुमचा असेल ना साधारणतः असा बनवायला. साधारण मोठा व्हिडिओ आपला तरी हा तुम्ही मोठा पण एक एक काहीतरी साधारण 1 मिलियनच्या आसपास पोचला होता एक व्हिडिओ साधारण. नाही आता तुम्ही नवीन जे सांगितलं का मी नवीन व्हिडिओ चांगले बनवणार, तर मग ते कोणते इथून पुढे म्हणजे मागे तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो नाही एक शेतातील म्हणजे आवणीचं म्हणजे इकडचं ग्रामीण म्हणजे भागात ग्रामीण आवणी वगैरे हे शॉर्ट मोठा रील असतात त्यांना भरपूर म्हणजे लोक पाहतात. गावच्या आणि यात्रा पण दाखवत असतात तुम्ही, काय गावच्या यात्रा आखाडे वगैरे भरपूर म्हणजे असं जे आपल्याला आता नवीन कल्पना काय आहे तुमची काय बनवणार? आता नवीनसाठी म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ आपण कॉमेडी चालू करणार आहेत आणि मोठे आपले रील आहेत ते ते तसेच ठेवणार आहेत, म्हणजे त्या पद्धतीने आपण चालू करणार आहेत. म्हणजे शॉर्टमध्ये तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे असं तुमचं प्लॅन आहे? शॉर्टमध्ये कॉमेडी म्हणजे कॉमेडी भरपूर असे चालतात, तर त्याच्यात बघू अजून ते शॉर्ट नंतर आता कॉमेडी नंतर जर कमेंट वगैरे लोकांनी केली तर आपल्याला शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ आवडले नाही तर आपण दुसरं पण व्हिडिओ टाकू शकतो. भरपूर लोक म्हणजे कमेंट वगैरे करतात. तुम्ही आता मगाशी सांगितलं का 21 तारखेच्या मुहूर्त अक्षय तृतीयेच्या मुहूर्त तुम्ही नवीन कॉमेडी व्हिडिओ बनवताय, तर म्हणजे तुम्हीच्या मनाने बनवतात तुम्ही की काय तुमचे फॉलोअर्स असतील त्यांनी सांगितलेले तुम्हाला बनवायला, का तुम्ही बनवा कमिटमेंट तुम्हाला सांगितलं असेल? भरपूर कमेंट यायचे आपल्याला, ते कमेंटमध्ये लोक सांगायचे मध्ये सगळ्यात आता तुम्ही कॉमेडी वगैरे व्हिडिओ टाकला, उलट ते व्हिडिओ पाहायला म्हणजे लोक एक प्रकार सबस्क्रायबरवाले ते म्हणजे व्यवस्थित म्हणजे बघतात, ते व्यवस्थित म्हणजे आपले कॉमेडी व्हिडिओ चांगले पडतात पण. आणि सांगायचं म्हणजे दुसरे व्हिडिओ ते पण मग आधीमध्ये टाकायच लागतात, तेच कॉमेडी टाकून जमणार नाही आपल्याला. तुमचं पहिला व्हिडिओ जो होता तुम्ही कोणता व्हिडिओ होता तुम्ही साधारणतः सांगू शकता का? पहिला व्हिडिओ म्हणजे तुम्ही टाकला तो व्हिडिओ तुम्ही सांगू तो शकता? म्हणजे पहिला व्हिडिओ ज्याप्रमाणे तुम्ही आता सांगितलं का 2 व्हिडिओ माझे जास्त पळाले, तशा पद्धतीने पहिला व्हिडिओ का कधी काढला होता तुम्ही? पहिला व्हिडिओ म्हणजे साधारण आपला पहिला व्हिडिओ कमीत कमी 5,000 व्ह्यूज गेले होते त्याला, मग कमीत कमी लाईक वगैरे म्हणजे 500 ज्यावेळेस तुम्ही 600 तो लाईक व्हिडिओ भेटले होते त्याला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तो पहिला व्हिडिओ टाकला व्हिडिओला पहिला व्हिडिओ टाकला तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला म्हणजे ही कल्पना कोणी दिली बुवा हा यूट्यूब चॅनल काढा, असं कोणी तुम्हाला सांगितलं असेल ना, कोणी आला असेल बुवा नाही ते तसंही सगळ्यांना तुम्ही हा चॅनल काढा म्हणून असं कोणी बोललं असेल? नाही म्हणजे आपल्या मानाने वगैरे आपण एक सोशल मीडिया व्हायरल होण्यासाठी आपण थोडी व्हिडिओ टाकून म्हणजे तुम्हाला सोशल मीडियावरती व्हायरल व्हायचं होतं, त्याच्यासाठी तर पहिला व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे शेतामध्ये आवडीचा कार्यक्रम चालू होता, म्हणजे आमची भात लागवड असते म्हणजे 8 जुलै म्हणजे 2024 मध्ये पहिला व्हिडिओ टाकला. मदर वगैरे जेवायला वगैरे म्हणजे साईडला वगैरे जेवायला वगैरे जेवण चिकनचा कालवण वगैरे होता आणि आवणी चालू होती ते लागवडमध्ये, तर तो व्हिडिओ पहिला टाकला. तर तेव्हापासून थोडे व्हिडिओ टाकले. ते एडिटिंग काय आपल्याला एवढी म्हणजे आपलं एडिटिंग कटिंग वगैरे ते कुठं कसं कोणी बनवायचं करून दिली त्यावेळेस व्हिडिओची एडिटिंग म्हणजे ते सुरुवातीला मी जसं जसं व्हिडिओ टाकत राहिलं एडिटिंग करत राहिलं तसं ते थोडं डोक्यात बसलं आणि मग खूप असं म्हणजे पूर्ण असं एडिट. आता तुम्ही एक नंबर एडिटिंग करता म्हणजे तुमचे व्हिडिओ म्हणजे चांगले असतात पूर्ण म्हणजे त्यावेळेस कमी करता झोप व्हायची नाही, कारण नाईटला एडिटिंग करायचो कशी करायची ते पूर्ण व्हिडिओ बघायचो. एडिटिंग म्हणजे ते दुसऱ्या लोकांचे व्हिडिओ बघून ते कोणत्या कसं बनवतात ते त्यानुसार मी व्हिडिओ बनवू लागला आणि खूप असं म्हणजे चांगली एडिटिंग करतो आता. तर चालेल, धन्यवाद. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. नाही तुमच्याच चॅनलवरती तुम्ही मुलाखत उलटी माझ्याकडून तुम्ही करू मुलाखत, त्याच्याबद्दल मला पण बोलवल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचं जे काय म्हणतात तुमचे सबस्क्रायबर वगैरे म्हणजे जे तुमचे फॉलोअर्स असतील ते त्या सगळ्यांना सांगतो की सगन लांडे चॅनलला तुम्ही फॉलो करा आणि भरपूर असं त्याला सपोर्ट करत राहा. चांगला असं चॅनल आहे, खूप चांगला मुलगा आहे हा. ग्रामीण भागामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातून तो आलेला आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं यूट्यूबवरती तो फेमस पण आहे. धन्यवाद.